तर हे आहे आपल्याला लागणारे साहित्य. पहिल्यांदा सोयाबीन आपल्याला 15 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. 15 मिनिटानंतर त्यातलं सगळं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. चणा डाळ देखील आपल्याला 3 तासासाठी भिजत ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला ही भाजी आहे ती कुकरला 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी कुकरमध्ये मी 2 पळ्या तेलामध्ये तेजपत्ता, कढीपत्ता, जिरं, मोहरी, हिंग घालून 1 कांदा, 1 टोमॅटो शिजवून घेतलेला आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. कांदा, टोमॅटो झाला की आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा सुकं खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. वाटणाची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे. ती जाऊन चेक करा. वाटण परतून झालं की आपल्याला सोयाबीन, चणा डाळ घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. झाकण देऊन एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर 1 ग्लास गरम पाणी घालून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे भाजी शिजली आहे की नाही. जर की भाजी शिजली असेल तर वरून आपल्याला घालायची आहे मस्त अशी कोथिंबीर. तर अशा प्रकारे मस्त आपली चणा डाळ आणि सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की